नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय हा महत्त्वाचा आहे। सध्या उन्हाळा संपत चालला आहे आणि पावसाळा सुरू होत आहे। गेल्या पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला पावसाळा सुरुवात होण्यासाठी सुरू होईल आणि ह्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय कामं करायचे जेणेकरून आपल्या बागेमध्ये तेलकट, डांबऱ्या किंवा लाल पुरळ, अल्टरनेरिया, सर्कसपोरा यासारखे रोग तुमच्या फळावरती अटॅक करणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला हे 4 काम आहे जे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर आपण केलेच पाहिजे। काय होतं शेतकरी मित्रांनो, पावसाळा आला की आनंदाचं वातावरण होतं, पण डाळिंब बागामध्ये ह्या वातावरणामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये खूप जादा कष्टाचे जातात किंवा शेतकऱ्यांना खूप त्रास होतो। अशा वेळेस आपल्याला जर आपण अगोदरच तयारीत असलो, पाऊस येण्याच्या अगोदर आपल्याला हे 4 कामं अगोदरच जर तुम्ही केले तर तुम्हाला हे जे रोग येणार आहे ह्याच्यामुळे जो त्रास होणार आहे हा त्रास तुम्हाला कमी होईल। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया। प्रामुख्याने पहिलं काम जे करायचं आहे ते आपल्याला काटा छाटणी। शेतकरी मित्रांनो, काटा छाटणी करणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे। काय होतंय, आपण सगळं करतोय, काटा छाटणीला मजुरी भेटत नाही किंवा काटा छाटणीला पैसे वाचवण्यासाठी आपण काटा छाटणी थांबून घेतोय। पण शेतकरी मित्रांनो, काटा छाटणी थांबल्यानंतर किंवा काटा छाटणी न केल्यानंतर बागाचे भरपूर प्रमाणामध्ये दुष्परिणाम होऊ शकतात। आता शेतकरी मित्रांनो, हा बाग आपण बघू शकता। ह्या बागामध्ये जर पावसाळ्यामध्ये काटा छाटणी केली नाही आणि हे फळं एकत्र जर असेच पडून राहिले तर ह्या फळावरती आपण स्प्रे कसं मारणार? एक तर प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते आणि त्याच्यामध्ये फळावरती औषधं मारणारे कसे जाणार आणि काही औषधं हे कॉन्टॅक्ट असतात। कारण प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही आणि सिस्टमॅटिक औषधं बुरशीनाशके आपण वापरू शकत नाही। अशा वेळेस आपल्याला कॉन्टॅक्ट फंगीसाइड वापरणं गरजेचं असतं, कारण त्याला आपला पर्याय नाही। आणि कॉन्टॅक्ट फंगीसाइड हे जिथंच जाईल तिथंच ती फंगस मारत असतं आणि जर ह्या पानामुळं ह्या फळापर्यंत जर तुमचंवाला बुरशीनाशक हे तिथपर्यंत गेलं नाही, कॉन्टॅक्ट बुरशीनाशक तिथपर्यंत गेलं नाही, तर तुम्हाला 100% बुरशी आटोक्यात येणं खूप जिक्रीचं होणार आहे। अशा वेळेस काय करायचं, काटा छाटणी करायची आणि बाग सूर्यप्रकाश खेळता ठेवा, हवा खेळती ठेवा बागामध्ये, जेणेकरून स्प्रे मारणारा, फवारणी जो करणार आहे आपण, जो बुरशीनाशकाची फवारणी करणार आहे ती आरपार जाईल आणि तुमचा बुरशी लवकर कंट्रोल होईल। आणि शेतकरी मित्रांनो, छाटणी करताना प्रामुख्याने 2 बाबी लक्षात असू द्या। काय होतंय, छाटणी करतात, सगळं छाटणी केल्यानंतर तुमची पुढं नियोजन राहणार आहे। आता छाटणी कशी करायची, छाटणी करताना एक लक्षात असू द्या, हे जे फळे जर एकत्र असेल तरच त्याची काडी मारा, जादा काड्या मारत बसत नका। जर आत्ता काडी मारली जादा किंवा पानं जादा जर गळून गेले, पानं जादा निघून गेले, एक तर काय होतंय, पावसाळ्यामध्ये आभाळ आलेलं असतं, आभाळ वातावरणामध्ये झाडाला प्रकाश संश्लेषण क्रिया करता येत नाही आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पानं कमी केले तर अन्नद्रव्य तयार करून कुठून ते? अशा वेळेस अन्नद्रव्य तयार करण्यासाठी झाडाला पानाची पण गरज असते, हे लक्षात असू द्या। छाटणी करताना जादा मोकळं करू नका, फळ उघडं करू नका। फळ उघडं झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अन्नद्रव्य वाढणार नाही, तुमचं पानच अन्नद्रव्य वाढणार आहे किंवा कोणता स्प्रे मारल्यानंतर तो पानच आतमध्ये वाढणार आहे। त्यामुळे झाड जास्त रिकामं करू नका। आणि सगळ्यात दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे, आता जर जास्त हळद छाटणी घेतली, पूर्ण काड्या मारल्या, माल काड्या जादा मारल्या, पुढच्या वर्षी आपल्याला 100% त्रास होणार आहे। पुढच्या वर्षी फ्लावरिंगच्या काळात माल काडी राहणार नाही। अशा वेळेस फ्लावर निघण्यासाठी खूप जादा कष्टीचं आहे। त्यामुळे ही छाटणी प्रामुख्याने सगळ्यात नियंत्रणच करीत असते, जादा छाटणी करून चालत नाही। छाटणी करावं पण लागते आणि केली नाही तर दुष्परिणाम होतो आणि जादा केली तर त्याचा पण दुष्परिणाम होतो। शेतकरी मित्रांनो, दुसरी बाब म्हणजे, झाड जर तुमचा हळद छाटणी केली, हळद छाटलं तर त्यामुळे पण सुद्धा दुष्परिणाम होतो। त्यातल्या त्यात काय होतंय, मालकाडी निघून गेली, पुढच्या वर्षी तुम्हाला त्रास होणारच आहे, बरोबर? शेतकरी मित्रांनो, हे लक्षात असू द्या, ही छाटणी करताना हळद घेऊ नका। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला दुसरं काम काय करायचं आहे ते म्हणजे तणाचं नियंत्रण करायचं आहे। काय होतंय, आता भरपूर शेतकऱ्यांच्या बागामध्ये आता तण असेलच आणि तर पाऊस पडला तर आणखीन तुम्हाला बागेमध्ये तण वाढू शकतं आणि हे तण तुम्हाला पावसाळ्यामध्ये त्याचा कंट्रोल करणं, त्याचं नियंत्रण करणं खूप अवघड जातं। अशा वेळेस शेतकरी मित्रांनो काय करा, ही जी मधली लाईन आहे, दोन्ही बेडच्या मधली जी लाईन आहे त्याच्यामध्ये रोट्या मारून घ्या आणि रोट्या मारून घेतल्यानंतर तुमचं भरपूर तण असेल किंवा जी बियाणं असेल त्या तणाचं ते खाली दाबले जाणार आहे, त्याच्यामुळे ते वरती येणार नाही लवकर।
आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही रोट्या मारून घ्याल, त्या रोट्या मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी खाली जमिनीवर तुम्हाला बोर्डोची फवारणी करायची, हे लक्षात असू द्या. बोर्डो घ्यायचा आणि त्याची फवारणी करायची. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय होतंय, आता पावसाळ्याच्या काळामध्ये आपल्याला जमीन हलवू शकत नाही आपण, आणि तण पण नियंत्रण होत नाही. अशा वेळेस तुम्हाला हे करणं तुम्हाला गरजेचं असेल. आणि तिसरं काम म्हणजे आपल्याला काय होतंय, काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये किंवा पाणी कमी होतं, अशा वेळेस ऊसाच्या पाष्ट्याची मल्चिंग केलेली आहे. आणि ही मल्चिंग काय करते, ह्या मल्चिंगमुळं तुम्हाला पुढं आता पाऊस पडल्यानंतर बुरशी अटॅक करू शकते. अशा वेळेस तुम्हाला त्या पाचटाचं नियंत्रण करायचं आहे. आणि पाचट टाकलं पण आहे. आता आपण ते पाचट काय करायचं, तर पाचट कुजवण्यासाठी किंवा जमीन भुसभुशीत करण्यासाठी तुम्हाला अमृत भूमॅजिक नावाचं प्रोडक्ट आहे, हे 200 ग्रॅम प्रति एकर ड्रिपने सोडून द्यायचं. त्यामुळे काय होईल, जिथं जिथं तुमचं ते औषध पोचल तिथली तुमच्यावाली ऊसाचा पाचट असेल ते कुजलं जाईल. आणि उरलेलं पाचट तुम्ही बेडमधून काढून घ्या आणि बाहेर टाकून द्या. बागेच्या बाहेर काढायचं, ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढा किंवा काहीच्या सहाय्याने काढा, ते बाहेर काढायचं. आणि बेडवरचं पाचट काढल्यानंतर मोकळी जागा झाल्यावर त्याच्यावरती तुम्हाला परत बोर्डाची फवारणी घ्यायची बेडवरती. हे सर्व झालं. आता पाऊस पडल्यानंतर सुद्धा पहिल्या पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या लगेच फवारणी करायची. बेडवरती काय करा, कॉपरची डस्टिंग करून घ्या, कॉपर आणि सल्फरची डस्टिंग करा. यामुळे काय होणार आहे, जे तुमचं वालं बेडच्या लगत म्हणजे जमिनीच्या लगत जे फळ आलेले आहे त्याच्यावरती बुरशीचा अटॅक कमी होईल, बुरशीचा प्रादुर्भाव कमी होईल, कारण बुरशीनाशकाची फवारणी आपण खाली घेतलेली असेल. शेतकरी मित्रांनो, 3 कारणं सांगितली. आता 4थं कारण महत्त्वाचं आहे, ते शेतकऱ्यांनी ध्यानात असू द्या. काय होतंय, ह्याच कारणामुळे सगळ्यात जादा पावसाळ्यामध्ये सगळ्यात जादा रोग बुरशी येत असतात. त्याचं कारण म्हणजे मुळांवरती निमॅटोड. शेतकरी मित्रांनो, काय होतंय समजून घ्या, पावसाळ्यामध्ये आभाळ आलेलं असतं, सारखा झिमझिम पाऊस चालू असतो, प्रखर सूर्यप्रकाश किंवा जेवढा सूर्यप्रकाश पाहिजे झाडाला तेवढा सूर्यप्रकाश भेटत नाही. झाडाला पानांद्वारे प्रकाश संश्लेषण क्रिया करता येत नाही. प्रकाश संश्लेषण क्रिया झाली नाही, अन्न कसं तयार करणार? मग ते काय करतं, मुळांद्वारे अन्न वाढवण्याचा प्रयत्न करतं. पण मुळांवरती निमॅटोड जर असेल, अन्न कुठून वाढेल? अशा वेळेस काय होतं, झाड अशक्त होतं. आणि अशक्त माणूस किंवा झाड हे रोगाला लवकर बळी पडतं. हे कायम डोक्यात असू द्या, आपल्या ध्यानात असू द्या. दोन्ही साधन त्याचं अन्नद्रव्य तयार करण्याचं बंद झालेलं आहे. झाड अशक्त होतं, आपण म्हणतो मग त्यावेळेस डाग टिपका खूप अटॅक करतो, कोणती फवारणी घ्या नियंत्रण होत नाही. मग अशा वेळेस काय करा, निमॅटोड बघून घ्या. अजून 1 महिना तुम्हाला अवकाश आहे पावसाला, त्याच्या अगोदरच तुम्हाला निमॅटोड जर बागेमध्ये असेल तर निमॅटोडसाठी कृष्णावली कंपनीचं अमृत नो नोट्स नावाचं प्रोडक्ट 1 लिटर ड्रिपने सोडून द्यायचं. हे सोडल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित अन्नद्रव्य अपटेक केले जाणार आहे पावसाळ्यामध्ये. जर कारण मी तुम्हाला सांगितलं, नुसतं नेमॅटोडसाठी औषध सोडायचं नाही, तर आपल्याला पुढे बुरशी अटॅक होऊ नये किंवा पावसाळ्यामध्ये बुरशीचा त्रास होऊ नये, बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून तुम्हाला नेमॅटोड हा कंट्रोल करण्याचा आहे. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला 4 कामं सांगितले, जे की तुम्हाला पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर करणे हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. शेतकरी मित्रांनो, अजून तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तसंच आता आपण पुढचा व्हिडिओ तयार करणार आहे, तो डांबऱ्या, लाल पुरळ, अल्टरनेरिया, सर्कसपोरा किंवा बसका याच्यासाठी करणार आहे. हे कामं करून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या सर्व रोगांवरती काय फवारणी केली पाहिजे, काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे, जेणेकरून आपला बाग सुरक्षित राहील, त्याच्यासाठी तो व्हिडिओ तयार करणार आहे. जे कोणी चॅनलवरती नवीन असेल, जो कोणी चॅनलवरती नवीनच व्हिडिओ बघत असेल, त्यांनी याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा व्हिडिओ हा इम्पॉर्टंट येणार आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना ह्या मी सांगितलेल्या सर्व रोगांचा खूप जादा प्रमाणात त्रास होत असतो डाळिंबासाठी. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचे कोणतेही प्रश्न असो ते कमेंट करत जा, जेणेकरून मी तुम्हाला उत्तर देईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेल्या माहितीबद्दल जर काही प्रश्न असेल तर कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.